कथा माफ करा बाबा। ही कथा आहे एका गरीब घरातल्या मुलाची। अमोल त्याच नाव। त्याच्या आयुष्यात गरीब परिस्थिती आणि समाजाच्या टोमण्यांपेक्षाही मोठं होतं त्याच्या बाबांचं स्वप्न। अमोल एक खेड्यातल्या गरीब शेतकरी कुटुंबातला मुलगा। त्याचे वडील गणपत दिवसरात्र शेतात राबायचे। मुलगा शिकून मोठा व्हावा हीच त्यांची एकमेव इच्छा। माझा अमोल डॉक्टर होणार, तुम्ही बघा, हे ते गावात सारखं सांगायचे, जरी त्यांच्याकडे चप्पलही नसायची। शाळेत अमोल हुशार होता, पण त्याच्या शर्टावर नेहमी धूळ, वहीची पाने फाटलेली। मित्र हसायचे, पण त्याला त्याचे बाबा आठवायचे, घामाघूम चेहऱ्याने रात्रीही मशागत करणारे। 10वीच्या परीक्षा जवळ आल्या। घरात पैसे नव्हते। गणपतनी शेतीतून मिळालेल्या थोड्याशा पैशांनी पुस्तकं विकत घेतली, स्वतःसाठी औषधं घेणंही टाळलं। एक दिवस गावात वीज गेली। अमोल अभ्यास करत असताना त्याचे बाबा हातात एक मिणमिणतं लॅम्प घेऊन आले। बाळा, अभ्यास थांबवू नको, प्रकाश मी देईन। त्यानंतर काही आठवड्यात गणपत आजारी पडले। डॉक्टर म्हणाले हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे, पण पैसे नव्हते। अमोलच्या डोळ्यासमोर अंधार आला। त्याने स्वतःचे एंट्रान्स एक्झामचे फॉर्म भरायला ठेवले होते, तेच पैसे देऊन बाबांना गावाच्या दवाखान्यात दाखल केलं। एका रात्री हॉस्पिटलमध्ये बाबांच्या हातात हात ठेवून अमोल म्हणाला, बाबा, मी या वर्षी एंट्रान्स देणार नाही, पण तुम्ही बरे व्हा। गणपत डोळ्यात पाणी आणून फक्त एवढंच बोलले, बाळा, तू माझ्या स्वप्नासाठी 1 वर्ष थांबतोयस, पण मी तुझ्या आयुष्याचं 1 वर्ष घेतलं, माफ कर। दुसऱ्या दिवशी सकाळी ते गेले। 1 वर्ष गेला। अमोलने पुढचं वर्ष डोळ्यात वडिलांची आठवण घेऊन अभ्यासात घालवलं। शेवटी तो मेडिकल एंट्रान्सला टॉपला आला। त्याने कॉलेजला जाताना बाबांचं एक जुने छायाचित्र बरोबर नेलं। पहिल्या अनाटॉमी क्लासला तो म्हणाला, हे माझे पहिले रुग्ण, माझे बाबा। काही वर्षांनी तो डॉक्टर झाला। गावात परत आला। गावातली माणसं, जी कधी काळी म्हणायची, अमोलच्या बाबांना किती स्वप्न पडतात, ती आता नम्र होऊन त्याला वंदन करत होती। अमोल गावात हॉस्पिटल उघडत होता। उद्घाटनाच्या दिवशी स्टेजवर उभा राहून तो म्हणाला, मी डॉक्टर झालो हे माझं यश नाही, मी डॉक्टर झालो कारण माझ्या बाबांनी स्वतःचा मृत्यू माझ्या आयुष्यासाठी स्वीकारला। आज मी डॉक्टर व्हावं हे ज्याचं स्वप्न होतं, त्यांनाच या स्टेजवर नाही बोलावता आलं। माफ करा बाबा, पण तुमचं स्वप्न आज जिवंत आहे। गावभर शांतता पसरली, पण त्या क्षणी आकाशात एक पक्षी गरगर फिरला, जणू गणपत आभाळातून पाहत होते आणि मनात म्हणत होते, माझा अमोल डॉक्टर झालाय।